नमस्कार. वंदनीय दादांना आपण सगळ्यांनी प्रत्यक्ष रूपात बघितलं नसलं तरी दादांचं अस्तित्व आपल्याला आपल्या आयुष्यात जाणवत असतं. प्रत्यक्षपणे आपल्याला हळूवार जो आनंद देत असतो, तो वारा आपल्याला दिसत नसला तरी त्या वाऱ्याची झुळूक आपल्याला जाणवते. तसंच दादांचं अस्तित्व आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात आहे. आपण सर्वांनी आपल्या अनुभवातले दादा जाणले आहेत किंवा आपण पुस्तकांमधून जे वाचले आहेत तेवढेच दादा आपल्या सर्वांना माहिती आहेत. पण कार्याच्या सुरुवातीपासून दादांसोबत जे सेवक होते त्यांनी जेवढं जवळून दादांना बघितलं आहे, त्यांना जो दादांचा सहवास लाभला आहे, तो सगळ्यांनाच लाभला असं नाही आणि सगळ्यांना अनुभव पण सारखेच आले असंही नाही. दादांचे विविध पैलू आपल्याला या सर्वांशी आपण जेव्हा प्रत्यक्षात भेटू तेव्हा कळतात. पण सगळ्यांनाच जे ज्येष्ठ सेवक केंद्रप्रमुख आहेत त्यांना भेटणं शक्य नाही. तेव्हा ज्या गोष्टी आपण पुस्तकात नाही वाचल्या, पण ज्या गोष्टी या सगळ्यांच्या हृदयात कायमच्या कोरल्या गेलेल्या आहेत, असे अमृतानुभव आपल्याला माहीत नसलेले दादा, दादांच्या आठवणी या सर्व भक्त भाविकांपर्यंत पोहोचाव्यात या दृष्टीनं गुरुसंवाद ही मालिका आम्ही आपणासमोर प्रस्तुत करीत आहोत. या मालिकेमधून आपण न ऐकलेले, आपल्याला माहीत नसणारे वंदनीय दादांसोबतचे या सर्वांचे सुखद क्षण अशा सर्व ज्येष्ठ गुरुबंधू भगिनी आणि केंद्रप्रमुखांकडून घेतलेल्या या मुलाखती आपण सर्वांना मार्गदर्शक आणि येणाऱ्या तरुण पिढीला प्रेरणा देऊन प्रोत्साहित करून कार्य पुढे नेण्याला निश्चितच मार्गदर्शक ठरतील. या सर्व मुलाखती या चॅनलवर आपणास बघायला मिळणार आहेत. तेव्हा या अमृतानुभवांचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा ही आपणा सर्वांना विनंती. शुभम भवतु. तर अजून एक प्रश्न मला असा विचारायचा आहे तुम्हाला, की आपल्या दादांच्या कार्यामध्ये आरती साधना, ओंकार साधना आणि मुलाखत साधना ह्या आणि ज्ञान साधना वर्ग आपण समजू, हे चारही जे दादांनी साधना दिलेल्या आहेत त्या कार्याला पूरक कसे काय? एक काय आहे की प्रत्येक गोष्ट पहिल्या प्रथम सिद्ध सिद्धांत पद्धती. आता आरती म्हटलं तर शब्दब्रह्म पंत महाराजांचं, आणि आता तुम्हाला एक त्यातनं छोटीशी हे कोण गायक तो सगळ्यात उत्तम गाणारा भीमसेन जोशी. भीमसेन जोशी हे एक दिवस दादांना भेटायला येणार होते. तर 6:30चं त्यांचं टाइम ठरलेलं होतं आणि 7 वाजता दादा आरतीला बसायचे. 6:30 झाले, 6:45 झाले, 7ला 5 मिनिटं होते. दादा म्हणाले बस चला आपण बसूया आरतीला. आरती चालू असताना भीमसेन जोशी येऊन मागे बसले. दीपक म्हणतो मी त्या काथेमध्ये पाहिलं भीमसेन जोशी आले, म्हणजे आपण पैसे देऊन त्यांचं गाणं ऐकतो. आज आम्ही त्यांना गाणं ऐकवलं आरतीचं. तर ती आरती संपल्यानंतर त्यांचं हे बोलणं सुरू झालं. तर त्यांनी पहिला प्रश्न भीमसेन जोशींनी दादांना विचारलं की या गाण्याला चाली कोणी लावल्या. दादांनी बाबांच्याकडे दादांच्याकडे बोट दाखवलं. तर भीमसेन जोशींचे शब्द काय होते, हृदयाला भिडणाऱ्या चाली आहेत, हे त्यांचे शब्द आहेत. तर ही आता आपण या आरती म्हणतो, ही आरती आणि बाहेरची ते दीपकचं पत्र दाखव, त्याच्यात त्यांनी एक्सप्लेन केलेलं आहे. मी सांगितलं हे सगळे प्रश्न मी त्या आरतीच्या बाबतीत हे अख्खच वाचून दाखवतो, म्हणजे त्याच्यातनं खूपच हे होतील. आता ही जी करतोय ही कार्याची ओळख आहे, प्रचार नव्हे. बरोबर आहे. प्रचार यासाठी नाही की एकासारखा अनुभव दुसऱ्याला येईलच असे नाही. आधीच मानवी जीवन हे गुंतागुंतीचे आहे. जे कर्म ते 5 ऋणानुबंधाशी संबंधित असते. याशिवाय जन्मभूमी, कर्मभूमी व वास्तू या सर्व गोष्टी असतात. आता आपल्या कार्याचे वैशिष्ट्य काय सांगता येईल. अनेक अंगाने
आपले कार्य सुशोभित आहे, पण जे इतर ठिकाणी नाही ते इथे आहे, व ते म्हणजे विमोचन. हे फार प्रभावी व प्रखर साधन असून ते सिद्ध करण्यास वंदनीय दादांना खूप परिश्रम पडले आहेत. विमोचन याबाबतची अधिक माहिती तुम्हाला असेलच व ते अनेक मार्गांनी कार्यान्वित करता येते. आपल्या इथे आरती, कामकाजातील निराकरणे, ओंकार साधना, मुलाखत, हेच विचारलं, इत्यादींनी नकळत विमोचन होते. आपल्या येथील आरती ही इतर देवळाप्रमाणे मनोरंजनासाठी नाही. 2,500 पदापैकी सुमारे 100 निवडली वंदनीय दादाने गाण्याचे ज्ञान नसूनही उत्तम चाली लावल्या व त्याचे सेट बनवले आहेत. ऐकणारे जे भक्त आहेत त्यांच्या आवडीप्रमाणे व कफ, पित्त, वात या प्रकृतीप्रमाणे प्रत्येक सेटमधील 1 अथवा 2 पदे आवडणारी असतात. त्याने त्यांचे जीवनातील कार्य होते. तुम्हालाही सर्व अर्थातील पदापैकी काही निवडक 5-6 आवडत असतील. ती म्हणण्यापेक्षा श्रवण करणे यातून आपले कर्म मोकळे होते. गुरु लीला श्रवण पठण भावे करतात, ती आरती आहे. आजकाल ती नाही म्हणत. याप्रमाणे केंद्रावर श्रवण करणे व घरी पठण करणे हे कार्य झाले पाहिजे. म्हणजे आठवड्यातून कमीत कमी एकदा केंद्रावर आरती ऐकली पाहिजे. ती बरोबर, चूक, ताल, बेताल, सूर, बेसूर हे सर्व द्वैत डोक्यातून जर काढले तरच आपल्याला लाभ होईल. नाहीतर इतर देवळात ज्याप्रमाणे आरती या नावाखाली गोंधळ होतो, झांज, घंटा वळवली जाते, तसे स्वरूप त्याचे होईल. यातून आरती म्हटली हे समाधान मिळेल, पण विमोचन कार्य होणार नाही. म्हणजे मानवी देहाचा जो विकास झाला पाहिजे तो होणार नाही. आपल्याला केंद्रावर कार्य करायचं. हे अशी पत्र आहेत सगळे, कारण मी त्यांना असेच प्रश्न विचारायचे, तर ते सगळी उत्तरं याच्यात आहेत. तर ती घेऊन तुम्ही कोणाला वाचायची आहे, कोणाला समजवायची आहेत, काहीही करायचं. खूप महत्वाचं आहे का काय? कारण हा प्रश्न आमच्याकडे आहे की वेगळं कसं, तर हे यात उत्तर दादांनी दिलेलं आहे. तेच सांगतो. आणि मीच असं, आता तुम्ही आहात मी पण तेच केलं. मी कुठला मोठा हिरो, मी पण हेच विचारलं आणि त्यांनी उत्तरं दिली आहेत म्हणून माझ्याकडे आहेत. नाही तर मी कुठं का जाणणार. आणि अशी सगळीच आहेत. एकेका आता हे जे आहे हे मोठं होतं, ते दुसरं एक हा बघा हे कुठलं. आता मी त्यांना प्रश्न हेच सेवेकरांचा आता बोलतो त्याच म्हणून मी मुद्दाम दाखवतो. तुम्ही जे लिहिलं आहे तो प्रश्न नवीन नाही व सार्वजनिक कार्य करताना या गोष्टींना तोंड द्यावेच लागते. याचा अर्थ वंदनीय दादांना या गोष्टी संबंधी माहिती नाही असे नव्हे. वंदनीय दादाने ज्या प्रकारे लोकांना एकत्र केले व जे परिश्रम घेतले त्याच्याशी कोणत्याही बाबतीत तुलना होऊ शकत नाही. पण प्रत्येकाने शक्यतो आपण त्याप्रमाणे किती बसतो हे पाहणे आवश्यक आहे. दोष प्रत्येकात आहेत व इतरांचे दोष सांगणे हा सर्वात मोठा दोष आहे. प्रत्येक येणारा भक्त हा प्रथम निराकरण म्हणजे भक्त, मग आचरण म्हणजे सेवक होतो. दुसऱ्या अवस्थेत अधिक लक्षपूर्वक सर्व करावायचे आहे, तर तेथेचा गलथानपणा व बेशिस्तपणा येतो. याला काय करायचे? साधनेसाठी सर्वजण जमतात. त्या तासाभरानंतर आपण काय मिळवले? परमपूज्य बाबांकडे आपले लक्ष होते का? पहिल्यापेक्षा आपली मनस्थिती कशी आहे? साधनेत लक्ष होते की इतरांकडे होते? या प्रश्नाचा विचार केला पाहिजे. सेवक म्हणून एक जबाबदारी आहे, त्यात गुरुऋणांची फेड आहे. अशा अवस्थेत आपण अमोल अशा विचारांचे चिंतन करतो की एकमेकांचे गुणदोष पाहतो, हे महत्वाचे आहे. शेवटी बाहेरून कितीही सांगितले तरी जोपर्यंत प्रत्येकाला स्वतःहून काही जाणवत नाही तोपर्यंत सूचना करणे इत्यादी फोल आहे. यापेक्षा अधिक काय लिहू? आता हे पत्र आपल्याला जी अवस्था श्री सद्गुरूंनी दिली आहे तिचे मूळ लोककल्याणच आहे. त्यामध्ये आपण आपले कर्तव्य काया वाचा मनाने करत असता काय कार्य व कसे करून घ्यावे
हे सद्गुरूच पाहतील. कोणाचे कल्याण कशा प्रकारे होईल कोणी सांगू शकत नाही. म्हणून आपण मनुष्याला गुरुमार्गाची ओळख करून देणे हे पुरे आहे. कोणत्याही कारणास्तव सेवक ज्येष्ठ कनिष्ठ असा भेदभाव होऊ नये. सर्वजण सेवकच आहेत. वास्तविक निराकरण हे गुरुकृपा प्रवाहित करण्याचे साधन आहे. तेव्हा अचूक निराकरण असे काहीही श्री सद्गुरूंनी ठेवलेले नाही आहे. शक्ती प्रवाहित झाली की त्या भक्ताच्या जीवनात कार्य करते. एका बाजूला श्री साई आध्यात्मिक समिती व दुसऱ्या बाजूला भक्त एवढेच स्वरूप राहिले पाहिजे. मधला दुवा जो सेवक तो महत्त्वाचा आहे व नाही, पण त्याला फाजील महत्त्व प्राप्त होता कामा नये. कारण कर्म परंपरा व त्यापरत्वे कार्य हे अतिशय अवघड गणित आहे. श्री सद्गुरू परस्पर करीत आहेत, त्यात सर्व काही आले. अशा रीतीने प्रयत्नशील राहणे हे सेवकाचे कर्तव्य आहे. अधिक काय लिहू. आता एक शेवटचा प्रश्न तुम्हाला दोघांनाही विचारतो की ही जी तरुण पिढी आपल्या कार्यामध्ये आता येते आहे यांच्यासाठी तुमचा काय संदेश असेल? आता जसं दादांनी सांगितलेलं आहे की 3 पिढ्यामध्ये तुमचे सगळे दोष निवारण करून कर्मवंश आणि ऋणानुबंध यात सगळ्यातनं तुम्हाला मुक्त करून ते ठेवणार आहेत. तर ह्या पिढीला त्या सगळ्याचा फायदा होतोय. तर असं होतं की ज्या वेळेला आपल्याला सगळं बसून मिळतं तर त्यावेळेला बाहेरचं जे जग आहे त्या जगामध्ये त्याला जास्ती ओढ असते. तर ती ओढ असल्यामुळे आपण किती माझं स्वतःच सांगितलं मी, तर ती ओढ असल्यामुळे काय होतं की ह्यातनं काय हे आहे करून ते बाजूला व्हायला बघतात. तर असं नाही केलं तर ज्यावेळेला फटका बसेल त्यावेळेला तर त्यांना यायलाच लागेल. तीही पहिले तर तेपर्यंत जाऊ नये हे सांगण्यात अर्थ नसतं, ते ऐकणार पण नाही आहेत. तेव्हा हे कार्य गुरु करतात ते त्यांनी सांगितलेलं आहे. तेव्हा त्यांना त्यांच्या पद्धतीने करून द्यावं. आपण मध्ये लुडबुड नाही करायची. अरे मला असं वाटतंय पण मुलगा करत नाही, हे करू नका. फार तर दादानं सांगा हा माझा ऐकत नाही, एवढंच करा. पण स्वतः त्याच्यामध्ये न इन्व्हॉल्व्ह व्हा. घरी प्रतिमा आहेत, प्रत्येकाला गुरु कोण आहेत सगळं आहे. योग्य वेळी मी तुम्हाला सांगितलं, योग्य वेळी मी कसा आलो, योग्य वेळी येते. योग्य वेळ आली. योग्य वेळ आली. असाच प्रश्न एकदा मी हरदास काकांना अमरावतीला विचारला होता की काका आज वयाच्या 40व्या वर्षी मी या कार्यात का आलो. तर त्यांनी एक खूप सुंदर मला उत्तर दिलं होतं त्याच्यावर की तू लहान असताना जर तुला कार्यात तुझ्या आई वडिलांनी जर आणलं असतं किंवा काश्मीरला तुला नेलं असतं, तुला काश्मीर काय कळलं असतं. जर आता या वयात तुला जर घेऊन गेलेत ते तर तुला काश्मीर काय ते समजेल. तसंच या वयात तू आता दादाच्या कार्यात आलाय म्हणजे तुला दादाचं कार्य काय हे आता कळेल. तेव्हा कळलं नसतं. योग्य वेळ आली की योग्य वेळ योग्य वेळ. आता योग्य वेळ जी आपण म्हणतो प्रत्येकाची वेगळी आहे. वेगळी. प्रत्येकाची वेगळी आहे. कोणाचं अगदी लहानपणापासून ज्याला बोलता येत नाही त्या मुलापासून कधीही होऊ शकतं. तर ते जे काही आहे ते फक्त दादाला माहिती आहे. कुठल्या वेळेला ह्याला द्यायचं आणि ते काय करून महत्त्वाचं. त्याच्याकडनं काय करून घ्यायचं. करून घ्यायचं ते बरोबर. शेंडी माझ्या हातात आहे. मला कसं सांगितलं शेंडी माझ्या हातात आहे. कुठे जाशील कुठे जाशील? तर ते आहे, कुठे जाशील जा नाच. नाचायचं नाच, काही मध्ये पडायचं नाही. दादा कधी कोणाला बोलले नाही की तुझं चूक आहे किंवा काय आहे, कर नाच. अगदी तुम्हाला गमत सांगतो की दादांची ही मुलगी आहे, अगदी लहान असताना शाळेत जायला कोणाला नाही आवडतं, सगळं नसते. तर ते सेवक कोण आले ते ती उठून पटकन दादांच्या कुशीत जाऊन झोपायची की आता कसे उठवतील. आज ती कुठे आहे. कार्य तिच्या खांद्यावर उभं आहे. योग्य वेळ आली. तेव्हा दादानी तेच सांगितलं, योग्य वेळी मी करीन, तुम्ही टेन्शन घेऊ नका. तुमचं काय चुकतं हे शोधा. सर्वात पहिलं स्वतःकडे बोट दाखवा. दादांनी सांगितलं जेव्हा एक बोट दाखवतात 3 बोटं तुमच्याकडे आहेत, तुम्ही तिप्पट आहात. तुम्ही दोष त्याचे दाखवतायत, तिप्पट आहात तुम्ही. हे दादांनी सेमिनारमध्ये सांगितलंय की तिप्पट आहात. तेव्हा ते प्रूव्ह नका करू की तुम्ही तिप्पट आहात. दादा आहेत बघतील. तुमचं काय म्हणणं आहे काकू? तरुण पिढीला काय मार्गदर्शन? नाही, आता त्यांनी सांगितलं तसंच आपण जर काही आपल्याला असं काही म्हणजे स्ट्रेस आला किंवा काय असं वाटलं तर दादांच्या पुढे जाऊन सांगायचं. एवढा हा याच्या पलीकडे आपल्याला काही करायला लागत नाही.
ते बरोबर मार्ग काढून त्यांना बरोबर मार्गावर आता पूर्वीनं 15 पैसे दान होतं. लहान मुलाला त्यावेळेला असं शिकवलं होतं, काही सर्दी झाली की 15 पैसे नेऊन दान करायचे. ती मुलं नेऊन दारांजवळ 15 पैसे ठेवायचे आणि खेळायला जायचे. त्यांना काय कळतं, की ते आपण उचलून नेऊन ते दान करायचे. तर ही सवय जी आहे, ही आपण केली तर ती मुलं करतील. तर आपल्यातलीच दोष शोधा. आपण केली की ती करणारच. अनुकरण. दादांनी एकदा म्हटलं होतं की येणारा काळ खूप अतिशय हो. कठीण येणार आहे आणि आत्महत्येचं प्रमाण वाढणार. भविष्यात वाढेल. तर यासाठी आता ही जी डिप्रेशन मध्ये आताची पिढी जाते आहे, तरुण पिढी, तर त्यांनी जर ही साधना दादांची अंगीकारली तर त्यांचं बऱ्याच प्रमाणात जे आहे डिप्रेशनचा जो भाग आहे तो कमी होईल असं तुम्हाला वाटतं? नक्कीच कवी. आता तुम्हाला एक पहिलं उदाहरण देतो. एक आता असा माणूस होता, की त्याचं बाळ माहिती आहे ना, की सीरियस होतं. ती सगळे हे घातलेलं, नळ्या-बिळ्या अशा घातलेलं, 6 महिन्याचं पण नसेल बाळ. तर तो धावत दादांकडे आला. तर दादा निघाले त्याच्याबरोबर. हॉस्पिटलमध्ये आले आणि त्यांनी सांगितलं, सगळ्या नळ्या काढा पहिल्या. डॉक्टर तयार होईना. म्हणजे त्यांनी सांगितलं. दादा सांगतात म्हणजे काढायला पाहिजे. त्यांनी त्या काढल्या. दादांनी ओंकार त्याच्यावरती केले. तो मुलगा ठणठणीत, आता तो म्हातारा पण आमच्यासारखा झाला असेल तो बाळ. तर त्यांनी ठणठणीत झाला म्हणून त्यांनी दादांना विचारलं. तर दादांनी त्याला उत्तर दिलं, की हे कसं झालं, की गेल्या जन्मात आत्महत्या केली. त्याचं जे काही उरलेलं त्याचं जे सफरिंग होतं, ते इथे आलं. 6 महिन्यात ते सफरिंग झालं, संपलं, की मग पुढचा जन्म. म्हणून ते बाळ 6 महिन्याकरता आलेलं. मी त्याचा हा जन्म जोडून दिला. दादाच करू शकत होते. बाकीचा प्रश्नच नाहीये. तर आपण त्याच्यामध्ये घुसायला बघू नका. आपल्या मुलाच्यावर ओरडणं, हे ते करणं, त्यांनी केलंच पाहिजे, ह्या गोष्टींकडे लक्ष नाही. लक्ष इथे पाहिजे, की तो आपण बसलं, आपल्याबरोबर बसवा ना त्याला. तू पण कर ना. काय होतं, आमच्यासारखी पोरं अशी द्वारशी सगळेच असणं की पळून जायचं. ते संध्याकाळची वेळ होती. आता जे काही टीव्ही वगैरे आहेत, अट्रॅक्शन आहे, कोण नाही म्हणतं. पण त्यांना समजवणं, बोलणं हे आपल्या हातात आहे आणि ते लहानपणापासून. दीपकने एकदा सांगितलं होतं, की इथे केंद्रावर मुलाला घेऊन येतात आणि सांग, "हे पाया पडणं" आणि मी नाही करून बाळ बसलेलं. त्याच्यावर लक्षात येतं, की तुम्ही काय केलं घरी. आता इथे आल्यावर तुमची इज्जत जाते, कारण बाळ पाया नाही पडत आहे. मग तुम्ही ओरडता. तसं नॉर्मली होतं. तर ते आपणच पहिल्यापासून, लहानपणापासून. अशी एक एवढीशी मुलगी होती. येऊन कशी अशी सरळ जायची आणि पाया पडायची. इतकं छान वाटायचं, की हे संस्कार छान केलेले आहेत. तिला सांगायला नाही लागत होतं. दादांचा फोटो पाहिला की बरोबर नमस्कार. हे व्हायला पाहिजे. कारण ते शिकवलेलं आहे. ते शिकलेलं आहे. त्याच्यासाठीच ज्ञानसेवेतना वर्ग दादांनी सुरू केले होते. पण आता ज्ञानसेवेतना वर्गाला पालकच पाठवत नाही. खरं ते पाठवायला पाहिजे मला वाटतं. त्यावेळेला पण नव्हते. दादांनी लिहिलेलं एक पत्र आहे. आता ते कुठे आहे माहिती नाही मला, की पाठवा ज्ञानसेवेतण्याला. आवश्यक आहे ज्ञानसेवेतना वर्गात. आताची पिढी आणि ज्ञानसेवेतना वर्गातली त्यांना फरक स्वतःलाच जाणवत असेल, की काय ज्ञानसेवेतना वर्गाचे विद्यार्थी आहेत. आता आपण मनोजचं उदाहरण बघा किंवा हर्षदाचं उदाहरण बघा, की हे ज्ञानसेवेतना वर्गाचे विद्यार्थी आहेत. आज कुठले कुठे पोहोचले. हे इतका मोठा फरक पडतो. तुम्ही ज्ञानसेवेतना वर्गाला तुमच्या मुलाला पाठवा. पण आजकाल बऱ्याच ऍक्टिव्हिटीसाठी आई वडील पाठवतात, नाही, पण आता ज्ञानसेवेतना वर्गाला पाठवत नाही. एक गोष्ट अशी आहे, की ज्ञान संवेदना म्हणजे आपण एकच धरतो, जे शाळेत शिकवतात ते ज्ञान. तेवढंच नाहीये. ज्ञान हे आता जे मिळालं, हे कुठलं आहे? हे ज्ञान आहे. हे पुस्तकी ज्ञान आहे. हं? हे पुस्तकी नाही, ते व्यावहारिक आहे. ते तुम्हाला पाहिजे. आज जगात जगायचंय. पोटा पाण्यासाठी आवश्यक आहे. आवश्यकच आहे, प्रश्नच नाही. ते ज्ञान त्यांना मिळतं शाळेत. पण हे ज्ञान द्या ना. जगायचं कसं. नुसतं जगायचं नाही. जगण्याकरता, प्राप्त करण्याकरता
तुम्हाला कुठल्या गोष्टीची आवश्यकता आहे ती तुम्हाला जाणवते. मुलाला तसा त्रास होऊ नये म्हणून तुम्ही त्यांच्या मागे लागता. तर मुलाला काय चूक आहे? आता मी जसं सांगतो की पुढची पिढी करतच नाही. त्यांना काय पडलेलं आहे? आम्हाला त्रास झाला, त्यांना थोडी झालाय. ते म्हणतात नको, आम्हाला नको. पण तिथे तेच त्यांना लहानपणापासून जेव्हा आपण शिकवतो की अरे हे आहे ना प्रेमाने, नाही बसत ना हरकत नाही, माझ्या बाजूला येऊन बस, म्हणू नको हरकत नाही, बाजूला येऊन बस. आणि सर्वात मुख्य गोष्ट काय असते, आपण ज्या वेळेला पूजा करत नाही, "हॅ, आज मी थकलोय, पूजा कर", बायकोला सांगतात पूजा कर, ही आपली चूक कोण दाखवतंय? दाखवतो कोण? मुलाची चूक दाखवतं, आपली कोण दाखवणार? म्हणून तिप्पट. स्वतःला सुधारा तर दुसऱ्याला बोला, आणि स्वतः एवढं सुधारणं शक्यच नाहीये. पटतंय का? नुसतं हो नाही, म्हणून. नाही, बरोबर. नाही, अगदी बरोबर. अगदी practical आहे. हं? तू बोलत ते actual आहे. Practical आहे. आपल्या मार्गात 3 मार्ग एक झालेले आहेत, दत्त, नाथ आणि सुफी. हे तर सर्वांना माहितीच आहे. तर इथे हे जे आहे हे गाणगापूरचं नृसिंह सरस्वतींच्या तिकडचं हा फोटो आहे. तिथली सेवा जी केलेली असते तिच्यात तुम्हाला 25% मिळतं आणि बाकीचं जे घालायला लागतं ते तुम्हाला मिळत नाही. पण दादानी तिथनं देवाकडनं घेतलेलं आहे आणि आपल्याला दिलेलं आहे, म्हणून हे आहे. त्याच्यानंतर पंत महाराज, तर शब्द ब्रह्म हे जे काही आहेत हे दादांनी यांच्याकडनं घेतलेले, आपल्याला दिलेले. सच्चिदानंद सद्गुरू साईनाथ महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त सदानंदाचार्य सच्चिदानंद सद्गुरु श्री पंत महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त श्री सद्गुरुनाथ दादा महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त.